टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली। टवाळखोर मुलांकडून छेड काढण्यात आली। 7 टवाळखोर मुलांवर या ठिकाणी पोस्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यात एक अल्पवयीन मुलगा देखील असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे एकंदरीत या आरोपींपैकी 7 आरोपींपैकी 4 आरोपी जे आहेत हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि अटक केलेली आहे आणि आज पोलीस हे न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती देखील मिळते। एकंदरीत या घटनेने केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची जर छेड होत असेल तर इतर मुलीच्या संरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आल्याचं रक्षा खडसेंनी म्हटलेलं होतं आणि खडसे कुटुंबीय देखील आक्रमक झालेलं होतं। खडसे कुटुंबियांनी देखील या संदर्भात ताशेरे ओढले होते। राजकीयदृष्ट्या जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यावरती देखील राजकीय हस्तक्षेप असल्याचं म्हटलं होतं आणि या संदर्भात हे जे शिंदे गटाचे आरोपी असल्याचं देखील म्हटलं जात होतं आणि एकंदरीत एकनाथ खडसेंनी राजकीय लोकप्रतिनिधीचा सहभाग असल्याचं म्हटल्याने, कार्यकर्ते असल्याचं म्हटल्याने या ठिकाणी जे तुमचे देखील फोटो आरोपींसोबत आहे असं देखील एकनाथ खडसेंसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली होती आणि या संदर्भात सध्या 4 आरोपी जे आहेत यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांची सध्या शोध मोहीम सुरू आहे। रवी गोरेसह अमित आडे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।